भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे। संविधानाने आपल्याला जसे अधिकार दिले तसेच कर्तव्य आणि दायित्वाची सुद्धा जाणीव करून दिली आहे। भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त भारत हा भाव संविधानात आहे। या देशासाठी प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगल कलश ज्यांनी आपल्या हाती दिला आहे त्या शहीदांचे स्मरण करून देशाला व लोकशाहीला पुढे नेण्यासाठी स्वतःमधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले। पोलीस मुख्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करताना ते बोलत होते। याप्रसंगी पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी आमदार सुधाकर हडबाले, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगनाथम एम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। गुणवत्तापूर्ण सेवेसाठी माननीय पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्हाने सन्मानित कर्तव्यदक्ष कर्तव्यनिष्ठ अधिकारी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींना रिपोर्टिंग करण्याकरिता मंचाकडे मार्गस्थ झालेले आहेत। माननीय नामदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार सर, मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य परेडकडे मार्गक्रम करीत आहेत। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपली राज्यघटना, आपले संविधान अंमलात आले। शेकडो भाषा, शेकडो विधी आणि हजार विधान आहेत। या सर्वांना जोडून ठेवणारे आपले भारतीय संविधान आहे। संविधान आहे भारताची शान, ज्याने गायले त्याचे गुणगान, ज्या विभूतीने रचले संविधान। थोर व्यक्तीच्या परिश्रमाचे माननीय नामदार श्री भाऊ मुनगंटीवार सर, प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे निरीक्षण करण्याकरिता हळूहळू परेडकडे मार्गक्रम करीत आहेत। भारत भूची कीर्ती, भारतातील ऐतिहासिक जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा म्हणून ओळखला जाणारा या जिल्ह्याची आराध्य दैवत माता महाकाली, चंद्रपूर, बल्लारपूर, माणिकगड येथे कडेकोट असलेले गोंडकालीन किल्ले आणि महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या भारत देशाला पुढे पाडणार। प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन समारंभ परेडचे निरीक्षण करून माननीय प्रमुख अतिथी येतात आणि मार्गक्रम करीत आहेत। ज्या महान विभूतींनी 2 वर्ष 11 महिने अहोरा 18 दिवस उपासनाची प्रार्थना करते सर्वांचा अभिमान। तुम्ही अन्य अनेक रंगाचा मान, ज्या भाग्याचे विचार ते भारताचे संविधान, ते भारताचे संविधान। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नामदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार सर, मंत्री व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिन परेड कमांडर माननीय प्रमुख अतिथींकडून परेड प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, सुपर नंबरी आणि सुपर अतिथी यांना मानवंदना मार्गस्थ होत आहेत। प्लाटून क्रमांक 2 पोलीस मुख्यालय चंद्रपूर, प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक गोविंद साठे, सुपर नंबरी 2 पोलीस उपनिरीक्षक प्रमुख अतिथी यांना मानवंदना मार्गस्थ होत आहेत। प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत दुर्गे, सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कोल्हे, प्रमुख अतिथी यांना मानवंदना मार्गस्थ होत आहेत। प्लाटून क्रमांक 4 आजच्या संचलन सोहळा परेडमध्ये सहभागी
सहभागी चंद्रपूर पोलीस दलाचे महिला पथक प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके, सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे, जिजाईने राजा शिवछत्रपती घडविला, लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढविला, इंदिरा गांधीजी प्रतिभाताईने वाढविली देशाची शान, कल्पना चावला सुनीता विल्यमने हिरे महान. पोलिसांचे पथक आहे चंद्रपूर पोलीस दलाची आन वान आणि शान. प्लाटून क्रमांक 5 होमगार्ड पथक चंद्रपूर प्लाटून कमांडर विजय कुकडकर, सुपर नंबरी सिद्धार्थ रामटेके प्रमुख यांना मानवंदना देत मंचासमोर मार्गस्थ होत आहे. प्लाटून क्रमांक 6 वाहतूक शाखा पोलीस पथक चंद्रपूर प्लाटून क्रमांक पोलीस उपनिरीक्षक रोशन इरफाचे, सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक सुशील सरकार प्रमुख अतिथी यांना मानवंदना देत मंचासमोर मार्गस्थ होत आहे. प्लाटून क्रमांक 7 होमगार्ड पथक महिला पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून मदत करणारं पथक म्हणजे होमगार्ड पथक प्लाटून कमांडर वंदना गेडाव, रफी अहमेद किदवाई हायस्कूल चंद्रपूर प्लाटून कमांडर आदिना शेख, सुपर नंबरी उजबी शेख. वार नाही तलवार आहे, समशेरीची धार आहे, स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता निखार आहे. याचं सुंदरसं उदाहरण म्हणजे प्रमुख अतिथींना चंद्रपूरचे हे प्लाटून. नन्ना मुन्ना राई हूँ देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद. भारत देशाचं उज्ज्वल भविष्य म्हणजे आमचं आज. प्लाटून क्रमांक 9 शहीद हेमंत करकरे न्यू डॉन पब्लिक स्कूल चंद्रपूर प्लाटून क्रमांक तर जस्ट सुरू से सुपर. प्लाटून क्रमांक 10 प्रियदर्शनी कन्या विद्यालय चंद्रपूर प्लाटून कमांडर श्वेता ठाकरे, सुपर नंबरी सृष्टी हेडाऊ, नवी झेप मिळाली तू पक्षिणी, सक्षम कर्तव्य दक्ष तू गृहिणी, प्रसंग कळकळणारी तू सौदामिनी, शत्रूस धूळ चालणारी तू रणरागिनी. प्रमुख अतिथींना मानवंदना देत मंचापुढे मार्गस्थ होणारे प्रियदर्शनी कन्या विद्यालयाचे हे प्लाटून. प्लाटून क्रमांक 11 भवानीबाई हायस्कूल चंद्रपूर प्लाटून क्रमांक त्यांचं 1 प्लाटून कमांडर समृद्धी काकडे, सुपर नंबरी नैना विश्वास प्रमुख अतिथी यांना मानवंदना देत मंचासमोरून मार्गस्थ होत आहे. प्लाटून क्रमांक 12 भवानीबाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर 2 प्लाटून कमांडर चैताली देवाडकर, सुपर नंबरी अमृता चौधरी. आत्मबलाचे तेज घेऊनी सामर्थ्याचा प्रकाश लेऊनी आल्या या हिरकणी. प्रमुख अतिथींना मानवंदना देत भवानीबाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूरचे हे प्लाटून मंचापुढे मार्गस्थ होत आहे. प्लाटून क्रमांक 13 भवानीबाई हायस्कूल चंद्रपूर 3 प्लाटून कमांडर निर्भय चांदेकर, सुपर नंबरी यश बोकरे प्रमुख अतिथी यांना मानवंदना देत मंचासमोरून मार्गस्थ होत आहेत. प्लाटून क्रमांक 14 मातोश्री विद्यालय तुकुम चंद्रपूर प्लाटून कमांडर आयुषी तुरकर, सुपर नंबरी अंशिता भगत. प्रमुख अतिथींना मानवंदना देत मंचापुढून मार्गस्थ होत आहे. कोमल है कमजोर नहीं शक्ति का नाम ही नारी है, सबको जीवन देने वाली मौत तुझसे हारी है. प्लाटून क्रमांक 15 मातोश्री विद्यालय तुकुम चंद्रपूर स्काउट 2 प्लाटून कमांडर श्रीनाथ सुभेदार, सुपर नंबरी प्रशिक गाजरे प्रमुख अतिथी यांना मानवंदना देत मंचासमोरून मार्गस्थ होत आहेत. प्लाटून क्रमांक 16 क्रमांक 16 रफी किदवाई हायस्कूल चंद्रपूर. प्लाटून क्रमांक 17 पोलीस बँड पथक पोलीस मुख्यालय चंद्रपूर, बँड मास्टर पोलीस उपनिरीक्षक नारायण साठे प्रमुख अतिथी यांना मधुर धूपसह मानवंदना देत मंचासमोरून मार्गस्थ. प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, श्वान अर्जुन, तेजा पवन, हरी बोल्ट, मेरी प्रमुख अतिथी यांना मानवंदना
अंमलदाराचे श्वान मंगल, पोलीस अंमलदार राकेश गिन्नाके, सहाय्यक फौजदार राजेंद्र मडावी, सहाय्यक फौजदार संजय हनुमते यांच्यासह वाहनाचा ताफा घेऊन मान्यवरांना मानवंदना देत मंचासमोरून मार्गस्थ. प्लाटून क्रमांक 18 वज्र गंगा काबू पोलीस व्हॅन, पोलीस अंमलदार सुबेद मानकर, चालक पोलीस अंमलदार विशाल कुलबेळते, प्रमुख अतिथी यांना मानवंदना देत वाहनासह मार्गस्थ. प्लाटून क्रमांक 19 गंगा नियंत्रण पथक चंद्रपूर, चालक पोलीस अंमलदार राजेंद्र मंडल, प्रमुख अतिथी यांना मानवंदना देत आपल्या वाहनासह मार्गस्थ होत आहे. प्लाटून क्रमांक 20 रुग्णवाहिका पोलीस आरोग्य विभाग चंद्रपूर, डॉक्टर सिस्टर शाही पोलीस विभाग चंद्रपूर, चालक पोलीस अंमलदार विनोद दरेकर, प्रमुख अतिथी यांना मानवंदना देत वाहनासह मार्गस्थ झालेले आहेत. प्लाटून क्रमांक 22 मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन पोलीस विभाग चंद्रपूर, चालक पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार सतीश कोलारकर, प्रमुख अतिथी यांना मानवंदना देत आपल्या वाहनासह मार्गस्थ होत आहेत. प्लाटून क्रमांक 23 अग्निशामक विभाग महानगरपालिका चंद्रपूर, सब ऑफिसर विकास शहाकर, प्रमुख अतिथी यांना मानवंदना देत ताफ्यासह मंचासमोरून मार्गस्थ होत आहेत. प्लाटून क्रमांक 24 पोलीस विभाग चंद्रपूर, चालक पोलीस अंमलदार मनीष कातकर, प्रमुख अतिथी यांना मानवंदना देत आपल्या वाहनासह मार्गस्थ झालेले आहेत. चंद्रपूर जब तक सूरज चांद रहेगा हमारा तिरंगा विश्व में लहराते रहेगा, हा संकल्प करून आपण एकत्र आलोय. गेले 74 वर्ष संविधानामध्ये विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसे अधिकार दिले, फ्रीडम दिले, तशी दायित्व जबाबदारी कर्तव्याची ही भूमिका सन्माननीय देशाच्या नागरिकांनी त्याचं पालन करावं ही अपेक्षा ही व्यक्त केली. 74 वर्ष अनेक आंदोलनं बघितली, अनेक मोर्चे बघितले, व्यक्तिगत भाषण देतानाचा संवाद ही बघितला. या सर्व संवादाचा एकच दिशा होती की संविधानामध्ये माझे अधिकार काय आहेत. पण आजपासून अमृत महोत्सवी वर्षामध्ये जबाबदारी आहे की अधिकार शोधताना विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कर्तव्याची जाणीव करून दिली, दायित्वाची जाणीव करून दिली, आमच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. हा देश शताब्दी महोत्सवाला यशस्वीपणे तेव्हाच जाऊ शकेल जेव्हा स्वतःच्या अधिकारासोबत आपल्याला आपल्या दायित्वाची कर्तव्याची जबाबदारी ही या अमृत महोत्सवामध्ये घेण्याची आवश्यकता आहे. कायद्याच्या प्रकाशामध्ये जीवन आनंददायी व्हावं, सुखदायी व्हावं. तुमच्या माझ्यामध्ये एक भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत हा भाव या संविधानामध्ये आपण बघितला आहे.